संघटना आणि सुटीच्या वतीनं लॉंग मार्चचं आयोजन करण्यात आलं आणि लॉंग मार्चचा आता दुसरा दिवस आहे। आपण बघू शकतो अकोले शहरातून आता संगमनेरच्या दिशेने हा सर्व लॉंग मार्च आता कूच करतो आहे। आज लॉंग मार्चचा दुसरा दिवस आहे आणि कालपेक्षा अधिक आंदोलक जे आहेत ते या लॉंग मार्चमध्ये सहभागी झालेले आहेत। राष्ट्रीय नेत्या मरियम ढवळे यासह डॉक्टर अजित नवले हे देखील या लॉंग मार्चमध्ये आहे। खरं तर एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे मोर्चा अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। कारण या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारनं जे आंदोलक आहेत त्यांच्या शिष्टमंडळाला मुंबईमध्ये बैठकीचे आमंत्रण दिलेलं आहे आणि या सर्व त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या असतील, संघटित त्यासोबत कामगार असतील, पोषण आहार कर्मचारी असतील यांच्याबाबत जे निर्णय घ्यायचे त्यासोबत आदिवासी जे आहेत त्यांच्या वनपट्ट्याबाबत किंवा शेतीबाबतचे जे विषय आहेत त्यासोबत भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना खरं तर पाणी मिळत नाही, प्यायच्या पाण्याची देखील तुटवडा आहे आणि त्यामुळे हा सर्व लॉंग मार्च जो आहे तो काढण्यात आलेला आहे। त्यासोबत नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे याची देखील मागणी होते की तो अकोले संगमनेर मार्गे व्हावा आणि अशा पद्धतीने अकोल्यातून आता हे हजारो आंदोलक हे लाल वादळ आता अहिल्यानगरच्या दिशेने कूच करतंय आणि या आंदोलनाच्या दरम्यान घोषणाबाजी जी आहे ती पाहायला मिळते। प्रत्येक जे आंदोलक आहेत त्यांच्या हातामध्ये अशा पद्धतीने झेंडे आहेत आणि एक शांततामय मार्गाने हा जो लॉंग मार्च आहे हा पुढे सरकत आहे। आज खरं तर 24 किलोमीटर अंतर या लॉंग मार्चला पार करायचं आहे। त्या दरम्यान आज दुपारी 4 वाजता मुंबईमध्ये राज्य सरकारचे जे प्रतिनिधी मंडळ आहे त्यासोबत बैठक आहे। यात काय तोडगा निघतो हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत आजचा हा दुसरा दिवस जो आहे हे जे लाल वादळ आहे हे घोंघवताना जे चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन कैलास मी मनोज गाडकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।